श्री स्वामी समर्थ. तर आज बनवते मी पालकची भजी आणि पालकची भजी खूप छान लागते. ही मी धुवून वगैरे घेतलेली आहे आणि आता कापून घेईल. इथं मी हिरवी मिरची, आलं घेतलेलं आहे, जे मी मिक्सरमधून बारीक करून घेईल. म्हणजे आपण ठेचा बनवतो ना, त्या पद्धतीने मस्त जाडसर बारीक करायचं. थोडंसं जाड ठेवायचं. खूप छान लागतं ते पालकच्या भजीमध्ये, टेस्ट येतो एक नवीन. तर इथं मी बारीक करून घेतले. इथं मी थोडंसं बेसन पीठ घेतलेलं आहे आणि पालक मी धुवून आणि बारीक कापून घेतले. इथं मी लाल तिखट घेते. आता मी थोडंसं तिखट बनवते म्हणून मी तिखट घेते, नाही तर आपण हिरवी मिरची टाकलेली म्हणून मग कमी तिखट घ्यायचं. पण मी इथं थोडंसं तिखट बनवते म्हणून झणझणीत. तर मग मी इथं लाल तिखट, गरम मसाला, ओवा, जिरं, धनिया पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ हे सगळं साहित्य टाकून घेईल. आणि त्यानंतर मग जे आपण पालक आहे ती टाकून घेईल मी. इथं ओवा, भरपूर ओवा टाकला मी. आणि त्यानंतर जो आपण ठेचा बनवलेला आहे तो ठेचा टाकायचा. तो ठेचा घ्यायचा आणि नंतर मग आपण हे सगळं मिक्स करायचं. तुम्हाला वाटलं तर अजून तुम्ही बाकी वस्तू बी टाकू शकता, जसं की लसूण ठेसून टाकू शकता, भरपूर आहे. तर मी तर लसूण नाही टाकत आहे आज. ही तर मी पालक घेतलेली आहे आणि त्याच्यानंतर मग पालक ही मी धुवून बारीक कापून घेतलेली आहे आणि त्याच्यात मी आता बेसन पीठ टाकेल. बेसन पीठचं प्रमाण तुम्ही पालक किती घेता त्या हिशोबाने घेऊ शकता. आणि थोडं थोडं पाणी टाकून ते मस्त मिक्स करून घ्यायचं, जसं आपण नॉर्मल भिजतो तसं. तर इथं माझं आता बेसन पीठ आहे बघा, तुम्ही बघू शकता मस्तपैकी भिजलं गेलेलं आहे आणि खूप छान झालेलं आहे. इथं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल गरम झालं, तेल गरम केलेलं आहे आणि इथं मी आता मस्तपैकी बारीक बारीक छोटे छोटे बनवून घेईल. छोटे मोठे तुमच्या चॉईसनुसार तुम्ही बनवू शकता. पण मला भजी अशी छोटीशीच आवडते आणि ती छान लागते, चव देते, म्हणजे दिसायला चांगली दिसते. तर मग मला ती छोटी छोटीच आवडते. मग मी भजी खूप छोटे छोटे बनवते, मला तसेच आवडतात. तर इथं मी आता मस्तपैकी भजी बनवून घेईल. बघू शकता तेल गरम झालेलं म्हणून मग ते कसे लगेच असे फुलत आहेत. इथं तुम्ही खायचा सोडा नाही बी टाकला तरी एकदम मऊ आणि सुंदर येते भजी. इथं मी चांगली गोल्डन फ्राय करून घेईल. तुम्ही बघू शकता कलर किती छान आलेला आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी. आणि इथं मी मस्त कुरकुरीत तळून घेईल आणि नंतर मग हे झाले आपले तळून मस्तपैकी. बघू शकता किती छान कलर बी आलेला आहे. हे तेल चांगलं नितरून घेईल आणि एक टिश्यू पेपरवर काढून घेईल. अशा पद्धतीने मी बारकीचे बी तळून घेईल. आणि त्यानंतर मग इथं हिरवी मिरची घेतलेली. आता भजी म्हटल्यावर हिरवी मिरची तर पाहिजे टेस्टसाठी. इथे मी थोडीशी हिरवी मिरची तिला मी थोडंसं मीठ लावून तळून घेते आणि इथं सर्व करते. सर्व करायला मी हे बघा एक बॉल घेतलेलं आहे. बॉलमध्ये आता मी त्या भज्या ठेवेल आणि रोहनला त्या माझ्या मिस्टरांना देईल. तर तुम्ही बघू शकता किती छान भजी झालेली आहे आणि ती गरम लागते माझ्या हाताला. पण भजी ही गरम गरमच खायला पाहिजे तरच चव येते. तर इथं मी ठेवली मिरची आणि हे बघा ही आपली भजी तयार आहे. तुम्हाला ही छोटीशी पालक भजीची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, मला कमेंट करून नक्की सांगा. चला मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तो बाय.